नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची SITच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. अशोक खरात याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अशोक खरात याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काल पुन्हा 3 महिलांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती SITनं दिली. तक्रार करणाऱ्या 3ही महिला असून अशोक खरातनं त्यांच्यावरही अत्याचार केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर महिलांप्रमाणेच याही महिलांच्या कुटुंबियांना कॅबिनच्या बाहेर काढून खरात त्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आलं आहे. खरात विरोधात आतापर्यंत 6 तक्रारी दाखल झाल्या असून 5 महिलांनी आणि एका पुरुषानं त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झालं याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात आज माहिती दिली जाणार आहे. तर पोलीस पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची देखील न्यायालयाकडे मागणी करू शकतात. भोंदूबाबा अशोक खरात आणि अधिकारी यांच्यात एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशीला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत एक सनदी अधिकाऱ्यांची पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. काही दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचे आणि खरात याचे आर्थिक संबंध उघडकीस आणले होते. भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी खरात याच्या जागांमध्ये भागीदार आहे का, त्याचा देखील तपास SIT मार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाले असून अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं देखील आतापर्यंतच्या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे आता त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि न्यायालय त्याला पुढील किती दिवस पोलीस कोठडी सुनावतं हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.